ची बातमी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात शरद पवार यांच्या भेटीगाठी सध्या वाढलेल्या आहेत। ए.वाय. पाटील, के.पी. पाटील आणि अशोकराव जांभळे यांनी शरद पवार यांची भेट घेतली, तर भाजप नेते बजरंग देसाईंचे चिरंजीव राहुल देसाई यांनीही पवारांची भेट घेतलेली आहे। पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात शरद पवारांचा मोठा डाव आहे का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। विधानसभा निवडणुकीत पवार पश्चिम महाराष्ट्रात कोणता डाव टाकणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। दिनेश दुखंडे माझे सहकारी आपल्यासोबत थेट फोन लाईनवरून जोडले गेलेत। दिनेशजी, आपण बघतोय सध्या पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत। होय, एनसीपी शरद पवार गटाचे प्रमुख नेते म्हणजे त्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे कालपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। आज समरजित घाटगे यांचा कागलमध्ये प्रवेश होतो आहे आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत जवळपास 18 नगरसेवक हे सुद्धा एनसीपी शरद गटात प्रवेश करणार आहेत आणि या दौऱ्याच्या निमित्तानं शरद पवार हे पश्चिम महाराष्ट्रातलं त्यांचं राजकारण आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं अधिक बळकट करू पाहत आहेत हे आपल्याला पाहायला मिळतंय। कारण त्यांचा कोल्हापूरमधल्या पंचशील हॉटेलमध्ये मुक्काम आहे आणि आज सकाळपासून अनेक नेत्यांची विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची शरद पवार यांना भेटण्यासाठी रीग लागलेली आहे। त्याच्यामध्ये के.वाय. पाटील यांनी आज सकाळी भेट घेतलेली आहे। तसंच अशोकराव जांभळे जे इचलकरंजीतले माजी आमदार आहेत आणि ते इच्छुक आहेत तेही जवळपास 13 नगरसेवकांसह शरद पवार यांना भेटलेले आहेत। काही वेळापूर्वी माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव राहुल देसाई जे राधानगरी बुदरगड यासाठी इच्छुक आहेत तेही भेटलेले आहेत आणि आता जी सूत्रांची माहिती मिळते आहे पंचशील मध्ये बंद दाराआड शरद पवार यांची पश्चिम महाराष्ट्रातल्या एका मोठ्या भाजप नेत्याशीही बैठक सुरू आहे आणि या बैठकीला स्वतः जयंत पाटील उपस्थित असल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत विदर्भात काँग्रेसची मदारी विदर्भात आहे तर पश्चिम महाराष्ट्रात एनसीपी शरद पवार गटाची एकूण मदार असणार आहे आणि या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार आपली बळकट व्यूहरचना या दौऱ्याच्या निमित्तानं आपल्याला आखायला दिसत आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।